गणेश उत्सवाला अवघा महिना शिल्लक असतानाच मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे आगमन सोहळे सुरू झाले। गणरायाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच आता गणेश मूर्तींच्या विसर्जनाचे नियोजनही ऐरणीवर आले। बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने गतवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक मंडळांना समुद्रात गणेश मूर्ती विसर्जनाची परवानगी देण्याची मागणी केली आहे। दादर येथे झालेल्या समितीच्या बैठकीत पीओपी मूर्तींचं विसर्जन, समुद्र विसर्जनासाठी उपलब्ध व्यवस्था आणि उंच गणेश मूर्तींच्या विसर्जनाच्या नियोजनावर चर्चा झाली। गतवर्षी सुचवण्यात आलेली उंच मूर्तीच्या समुद्र विसर्जनाची चक्राकार पद्धत यंदाही लागू करण्याची मागणी समितीने केली आहे। पीओपी मूर्तीबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने मंडळे, मूर्तिकार आणि प्रशासन यांच्या समन्वय साधून उत्सवापूर्वी स्पष्ट धोरण ठरवावं अशी मागणीही करण्यात आली आहे। सर, सध्या न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे पीओपी संदर्भातली, गणेश मूर्तींच्या संदर्भातली सध्याची त्याची काय परिस्थिती आहे आणि काय नेमकं तारीखवर तारीख मिळताना पाहायला मिळते, काय सगळं सुरू? सध्या न्यायालयामध्ये मूर्तिकार कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांची यामध्ये भाग घेतलेला आहे आणि त्या पिटिशनमध्ये आपल्याला पीओपी हा कोणत्याही पद्धतीने पीओपी घातक नाही आहे हे आपल्याकडे सगळे पुरावे आहेत। त्याच्यामुळे जर जोपर्यंत पीओपीमध्ये विषारी घटक आढळत नाही तोपर्यंत बंदी आणणं कठीण आहे। परंतु न्यायालय काय सांगतं या आणि सरकार याच्यावरती सर्वांचं लक्ष लागून आहे। मात्र ज्या पद्धतीने आपण सध्या या सगळ्या सुनावणीकडे लक्ष दिलं तर पीओपीमध्ये विषारी घटक आहे असं म्हटलं जातं आणि त्यामुळे ती पर्यावरणास ऱ्हास होतोय त्याचा, म्हणून ती बंद करावी अशी मागणी सातत्याने दरवर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केली जाते। त्याच्यात तो मुख्य मुद्दा आहे की आता आजपर्यंत 133 वर्षामध्ये मूर्तिकार कधी न्यायालयाच्या पायरी चढलेला नव्हता आणि आज पर्यावरणाच्या नावाखाली मूर्तिकारांना याच्यामध्ये घेतलं गेलेलं आहे आणि माध्यम हा जो आहे कुठल्याही माध्यमात मूर्तिकार काम करायला तयार आहे। परंतु जर का योग्य गोष्टीला योग्य न्याय मिळत असेल तर न्याय काय मागतो हे मूर्तिकार यांचं याकडे लक्ष आहे।